ऑलरेडी आपण एका व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की आपण कशा पद्धतीने पिको फॉल करू शकतो। तर आता ही आजची जी आहे ती दुसरी पद्धत आहे। ही पण एकदम सोपी आहे, नवीन जी कोणी शिवणार आहे त्यांच्यासाठी अतिशय एकदम सोपी आहे। तर सगळ्यात आधी आपल्याला साडीचा जो काट आहे तो कट करून व्यवस्थित त्या साडीला शिवून घ्यायचा आहे एका साईडनी, आणि त्यानंतर जो फॉल आहे फॉल व्यवस्थित धुवून त्याला प्रेस करून घ्यायचा आहे चांगला सुकून, आणि व्यवस्थित आपल्याला असं जोडायचं आहे। तर तुम्ही बघू शकता इथे जी साडी आहे ती एकदम सिल्क आहे। तर ह्या साडीला आपण कसा फॉल जोडतोय ते आपण पाहतोय। तर ह्या ठिकाणी एक 4 इंच ते 5 इंच आपल्याला अंतर साडीचा भाग सोडायचा आहे, आणि जी आपल्याला खालच्या बाजूने जी साडी घालायची असते जी खालच्या बाजूने ते त्या साईडनी असा हा फॉल व्यवस्थित करून लावायचा आहे। तो फॉलची जी शिलाई असते ती खालच्या बाजूने घ्यायची आहे, आणि व्यवस्थित असं साडीचा काठ आणि तो फॉल जो आहे तो व्यवस्थित असा पकडून व्यवस्थित धरून शिवून घ्यायचा आहे। फॉल एकदम व्यवस्थित बसण्यासाठी आपल्याला व्यवस्थित असा फॉल धुवून घ्यायचा आहे, त्यानंतर आपल्याला व्यवस्थित प्रेस करून घ्यायचा आहे। त्याच्यामुळं काय होतं, साडी जी आहे ती साडीला एकदम व्यवस्थित छान असा फॉल बसतो। अशा पद्धतीने हे व्यवस्थित अशी सगळी टिप मारून घ्यायची आहे साडीला पकडून, आणि जिथे ही लेस येणार आहे तर तिथे थोडंफार खालीवर होऊ शकतं, त्यामुळे व्यवस्थित साडी पकडायची आणि एका साईडने शिलाई करून घ्यायची। मागच्या वेळेस दोन्ही साईडने आपण शिलाई केल्या होत्या, पण कोणत्या साडीला कसं होतं व्यवस्थित पकडता येत नाही, त्यामुळे मग ह्या पद्धतीची ट्रिक पण अतिशय तुम्हाला सोपी जाणार आहे। अशा पद्धतीने एक साईडचं आपल्याला शिवून घ्यायचं आहे। आता ही रेग्युलर यूजची साडी आहे, त्यामुळं तुम्ही अशी पण फॉल लावू शकता, किंवा मग पिकोची तुमच्याकडे मशीन असेल तर त्यावरती पण। आता जेव्हा आपण शेवटी येतो त्यावेळेस अर्धा इंच भाग आतमध्ये घ्यायचा आहे आणि त्यानंतर शिवून घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीने हे शिवून भाग व्यवस्थित झालेला आहे। तर त्यानंतर आपल्याला एक व्यवस्थित साडी अशी टाकून घ्यायची आहे खाली, आणि व्यवस्थित असं आपल्याला ना पाठ लागणार आहे ना काय, तर आपल्याला सरळ फरशीवरती साडी टाकून द्यायची आहे, व्यवस्थित अशी सरळ उभी धरायची। त्यानंतर आपल्याला जी टाचणी असतात जे आपण ब्लाऊज वगैरे शिवण्यासाठी वापरतो, तर त्या टाचण्याने आपल्याला सगळ्यात आधी फॉल सेट करून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर आपल्याला ती साईडनी वरच्या बाजूनी आपल्याला हातशिलाई करायची आहे। टाचणं आपण व्यवस्थित सेट केल्यामुळे काय होतं, साडी इकडे तिकडे सरकत नाही आणि आपला फॉल पण इकडे तिकडे होत नाही, व्यवस्थित येतो। अशा पद्धतीने आपल्याला ही हळूहळू असं ही ट्रिक वापरून आपल्याला फॉल ह्या पद्धतीने पण लावता येतो। आता ही अतिशय सिल्क साडी आहे, त्यामुळं साडी मशीनवरती पण बसणं म्हणजे दोन्ही साईडनं शिलाई करणं पण थोडंसं अवघड जात होतं, त्यामुळे अशा पद्धतीने आपण या पद्धतीने पण फॉल अगदी सोप्या लावू शकतो। इथं आपण टाचण्या सेट केल्यामुळं काय होतं, साडी सरकत नाही, व्यवस्थित बसली जाते। आणि तसंच सेम मागे जसं आपण लावलं आहे ना साडी, तसेच पुढे काढायची आणि पुढच्या बाजूने पण व्यवस्थित असं सेट करून घ्यायचा आहे फॉल, आणि त्या ठिकाणी मग आपल्याला ही टाचण्या लावायच्या आहेत, आणि व्यवस्थित असं एका साईडने आपल्याला हातशिलाई करून घ्यायची आहे, जेणेकरून ती छान बसेल। असं हळूहळू आपल्याला सर्व गोष्टी करायच्या आहे, जेणेकरून फॉल व्यवस्थित बसतो। आता तुम्ही हा फॉल पूर्ण झाल्यानंतर बघू शकताय, अतिशय सुंदर असा एकदम आपल्याला हात ओळखू पण येत नाही इतकं छान हातशिलाई झालेली आहे।